Hello student, in this video we are going to study about inverse proportion. In previous class we learned direct proportion. Direct proportion means what? If we suppose the value of 5 kg, the cost of 5 kg rupees is 30 rupees. Okay, so cost this, so it has two things. This is the this is the weight, and this is the cost of. So suppose the 5 kg rice cost is 30 rupees. If we increase the weight of rice, if we take here 10 kg, so the value of the cost will be increased. So if we take 10 kg rice, we give 60 rupees of cost. It means what? If we increase the weight, the value will be also increase. But in inverse proportion, if we increase the value, the cost will be decrease, or if we increase the cost, the value will be decrease. इनवर्स प्रोपोर्शन मध्ये काय होणार? एक इन्क्रीज होणार तर एक डिक्रीज होणार. पण डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये कसं होतं? जर दोन्ही साईडचं काय होत होतं? इन्क्रीज होते. आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये एक व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज केली तर दुसरी व्हॅल्यू डिक्रीज होणार. नाव लुक ॲट हिअर एक्झाम्पल. ओके, सम व्हॉलंटियर्स हॅव गॅदर टू डिग 90 पिट्स फॉर अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम. पिट्स मीन्स ते 90 पिट्स करतात, डिग ते खड्डे करतात जमिनीमध्ये. किती? 90 पिट्स फॉर द ट्री प्लांटेशन प्रोग्राम. वन व्हॉलंटियर्स डिग्स 1 पिट इन 1 डे. सो एक व्हॉलंटियर्स एका डेमध्ये किती करणार? वन व्हॉलंटियर डिग्स 1 पीट इन 1 डे. 1 पीट इन 1 डे. एक व्हॉलंटियर म्हणजे एक जे काम करणारा आहे ते एका दिवसामध्ये किती पीट करतो? ओनली 1 पीट करतो. तर त्यालाच एकच जे काम करणार असेल त्याला जर 90 पीट्स करायचं असेल, त्याला किती डे लागणार? त्याला 90 डेज लागणार. एक जर व्हॉलंटियर असेल, एक व्हॉलंटियरने जर ते केलं तर याला किती डेज लागणार? 90 डेज लागणार. ओके, बट जर आपण व्हॉलंटियर इन्क्रीज केले, सपोज आपण 15 व्हॉलंटियर्स लावले, तर 90 डेजसाठी 19 पीट्ससाठी किती डेज लागणार? सो लेट्स divide 90 by 15. So 15 1s are 15, 15 9s are 15 6s are 90. So किती डेज लागणार? 6 डेज लागणार. जर आपण इथं व्हॉलंटियर इन्क्रीज केलं तर डे सुद्धा काय झाले? ते कमी झाले. इट मीन्स व्हॉट? दिस इज द इन्व्हर्स प्रोपोर्शन. इथं आपले जे व्हॉलंटियर्स ते इन्क्रीज झाले आणि ते डेज काय झाले? डिक्रीज झाले. रिमेंबर दिस थिंग. डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये काय होत होतं? जर आपण इथं जे के जी इन्क्रीज केलं तर कॉस्टसुद्धा इन्क्रीज होणार. इथं 5 kg कॉस्ट 30 रुपीज, इथं 10 kgचं कॉस्ट किती झालं? 60 रुपीज. ओके, हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये काय होणार? जर इथं व्हॉलंटियर इन्क्रीज केलं तर डे काय होणार? डिक्रीज होणार. ओके, रिमेंबर these things. Now look at here another example. Example is 15 workers take 8 hours to build a wall. 15 workers 8 hours to build a wall. How many hours will 12 workers need to build the same wall? एका वॉलला बिल्ड करण्यासाठी 15 वर्कर्सला किती आवर्स लागतात? इथं 8 hours. 15 workers. How much hours? 8 hours. So 12 वर्कर्सला बिल्ड करण्यासाठी किती लागणार? Let's find out. We don't know. So suppose assume x hours. So now let's multiply 12 multiplied by x equals to 15 multiplied by 8. So if we take here x and transferring 12 to these sides. So now let's divide this. 3 4s are 12, 3 5s are 15. Sorry, it is, yes, 3 4s are 12 and 3 5s are 15. 4 1s are 4, 4 2s are 8.
9 5 and 2. So it is x equals to 5 multiplied by 2. So it means what? X equals to 10. So this is the value. It means what? जर 15 वर्कर्सना 15 वर्कर्सला 8 आवर्स लागतात. जर आपण वर्कर्स कमी केले तर किती आवर्स लागणार? 10 आवर्स लागणार. इट मीन्स व्हॉट? इथं वर्कर कमी झाले तर इथं आवर्स इन्क्रीज झाले. सो वी कॅन से इट इज इनवर्स प्रोपोर्शन. Now look at here next example. So example is a 40-page class magazine is to be written. If one student would require 80 days to write it, how many would 4 student required? एका 40 पेजचं मॅगझिन रिटर्न करायचं आहे. वन स्टुडंटला किती डेज लागतात रिटर्न करायला? वन स्टुडंट रिक्वायर्ड डेज, हाऊ मच डेज? 80 डेज लागतात वन स्टुडंट्सला. सो 4 स्टुडंटला किती डेज लागतील ते आपल्याला दाखवायचं आहे. सो 4 स्टुडंटला किती लागणार? सो सपोज x days, we don't know. So now let's solve this exercise. So it is 1 multiplied by 80 equals to 4 multiplied by x. So we will writing here 4x equals to 180 means it is 80. Okay, आपण फक्त याला अल्टरनेट केलं. सो इट इज 80. सो x इक्वल्स टू 80 अपॉन 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8 and 0 as it is. So it means what? X equals to 20 days. So 4 स्टुडंटला ते मॅगझिन रिटर्न करण्यासाठी किती डेज लागणार? 20 डेज लागतील. आता इथं बघा, जर 1 स्टुडंटला 80 डेज लागतील तर 4 स्टुडंटला किती लागणार? तर इथं काय झालं? जर आपण स्टुडंटची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर डेजची व्हॅल्यू तिथे डिक्रीज झाली. ओके, इट मीन्स दिस इज इनवर्स proportion. Okay, hope you understand. Now look at here another example. Okay, students of a certain school went for a picnic to farm by bus. Here are some of their experiences. Say whether the quantities in each are in direct or inverse proportion. So each student paid 60 rupees for expenses. Each student paid 60 rupees. तर प्रत्येक स्टुडंटने किती पेड केलं इथं? 60 रुपीज पेड केलं. इच स्टुडंट म्हणजे एका विद्यार्थ्यांनी किती पेड केले? 60 रुपीज पेड केलं. ओके, सो ॲज देअर वर 45 स्टुडंट्स, सो वर रुपीज कलेक्टर. तर टोटल त्या पिकनिकमध्ये किती स्टुडंट्स होते? 45. सर एक स्टुडंटनं जर 60 रुपये दिले तर टोटल रुपये किती कलेक्ट झाले? सो 45 मल्टिप्लाइड बाय 60. सो हाऊ मच? इट इज 2700 रुपीज वर कलेक्टेड. किती झाले? 2700 रुपीज वर कलेक्टेड. हॅड देअर बिन 50, जर तिथे जर 50 स्टुडंट्स आले तर किती होणार? सो इट इज 3000 रुपीज. सो इट इज 3000 रुपीज वुड हॅव बीन कलेक्टेड. जर 50 स्टुडंट्स आले तर काय होणार? 3000 रुपीज कलेक्टेड. सो आता जर इथे आपण व्हॅल्यू इन्क्रीज केली, इथे सुद्धा इन्क्रीज केलं तर काय होणार? इथे इन्क्रीज होणार. So the number of students and money collected are in which proportion? So it is inverse proportion or direct proportion. So it is what? It is direct proportion. इथं व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे. जर आपण इथं स्टुडंटची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर इथं रुपीजची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज झालेली आहे. सो इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, राईट हिअर डायरेक्ट, इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. नाव द नेक्स्ट इज, this is homework for you, complete this. Okay, it is very simple. Okay, now we will stop here. Thank you.